धन्यवाद ठाकूर साहेब, वेळात वेळ काढून तुम्ही इथे उपस्थित झालात आणि 501 रुपयाची भरघोस रक्कम तुम्ही आम्हाला मंडळाला दिल्याबद्दल धन्यवाद. ओव्हर टू मनोज. तर धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या चेंडूवर चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. आदरणीय मिलिंदजी किणी साहेब, शिवसेना शाखा प्रमुख खराटरा यांच्याकडून या स्पर्धेकरिता शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रथमेश पहिला चेंडू आपण हाताळताना बघितला, 4 धावा येताना आपण बघतोय. प्रथमेश पाटील अपकमिंग यंग टॅलेंट साखरे गावातून आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट लेनचा चेंडू होता, शॉर्ट लेनचा चेंडू अक्षयने पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय, सीमारेषा पार, चौकार. 4 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात आणि धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा येताना ह्या अक्षयकडे भरपूर गुणवत्ता आहे. या अक्षयसाठी तुम्ही जर एवढे शॉर्ट चेंडू हाताळतील तर तुम्हाला मार मिळणार यात काही शंका नाही. कारण सरपडा प्रीमियर लीगमध्ये 2 वेळा ऑरेंज कॅप होल्डर ठरला होता. त्यानंतर सरगम सरपडा संघाकडून सुद्धा चांगली फलंदाजी सातत्याने अक्षयच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. तर दुसऱ्या बाजूने शुभम पाटील, इथे प्रथमेश चांगली गोलंदाजी करताना कमबॅक केलंय. एक सिंगलच्या साह्याने 1 धाव येताना धावसंख्या आपण बघितली तर 9 धावा. रुपीजी पाटील साहेब आणि सुनीलजी वजे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत साखरे टीमला सपोर्ट करण्यासाठी. मात्र आपण बघतोय आत्ताच त्यांची स्पर्धा झाली 1 ते 9 फेब्रुवारी. इथे आपण बघितलं तर झेल बाद होईल का, तर झेल सुटलेला होता आणि नंतर सौरभ घरत तिथे आला आणि सौरभ घरतने मात्र झेल इथे अप्रतिम घेतला. तेजसच्या हातामधून झेल सुटला होता आणि पहिली सफलता इकडे मिळते ती ड्रीम बॉय साखरे या संघाला. याच ड्रीम बॉय साखरेची एक मोठी स्पर्धा येते, ड्रीम बॉयज आगरी चषक असं टायटल होतं या स्पर्धेचं. आणि ती स्पर्धा आता आपल्याला 22 आणि 23 फेब्रुवारी या 2 दिवसामध्ये सिकंजी ठाकरे क्रीडांगणावर आपल्याला ही स्पर्धा बघायला मिळेल. शुभम पाटील स्वस्तात बाद झाले, 0वर बाद झाले. 1 चेंडू आणि 0. सौरभ येतोय. विकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. ड्रीम बॉय साखरे दुसऱ्या बाजूने आपण बघतोय सरगम सरपाडा सीसी हा संघ बघायला मिळतोय. चार चेंडूंचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 9 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना इथे प्रथमेशला आपण बघतोय 2 चेंडूंवर चौकार आल्यानंतर काय कमबॅक केले प्रथमेशने आणि धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा. या मैदानावर जसं दुपारचं सत्र संपतंय आणि संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होते, हवा अगदी तेज गतीने वाहते या मैदानावर. सुरेख सुरेख फटका, परंतु एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षण सुरेख झालंय, कमबॅक केलंय प्रथमेशने. पहिल्या 2 चेंडूंवर 8 धावा येऊन षटक संपलंय. 1 बाद 11 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. 1 गड्याच्या मोबदल्यात पहिलं षटक संपलंय. घेऊया एक छोटासा और जी बाईक आहे रोडवर, त्या बाईकचा मिरर थोडा खाली करा ना प्लीज. निखिल, अजित, तो मिरर थोडा खाली करा प्लीज. यावेळेला सौरभ वझे, आग्री प्रीमियर लीगच्या इतिहासात सौरभ वझेने खूप कमी वेळामध्ये आपलं नाव उज्ज्वल केलेलं आहे. परंतु इथे पहिल्या चेंडूवर चौकार येताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. रिव्हर्स अटेम्प्ट केला इथे, आधीच जागा बनवली होती. सौरभ वझे डाव्या हाताचा फलंदाज, डाव्या हाताचा गोलंदाज, चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी करतोय. सध्याच्या स्थितीला चांगली गोलंदाजी करावी लागेल पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर. ड्रीम बॉयज साखरे हा संघ युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे.
आदरणीय उमेश चंद्रकांत ठाकूर साहेब वाड्या यांनी मात्र स्वप्नील पाटील डॉन यांच्याशी संपर्क साधायचा आहे. प्रज्योत पाटील पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्या आपण बघितली तर 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 2027चं पर्व अक्षय सर याच मैदानावर होईल आगरी प्रीमियर लीग आणि त्यासाठी आतापासूनच तयारीला लागलेले आहेत आगरी समाजोन्नती मंडळाचे सर्व कार्यकर्ते बिरवाडी शाखेचे. इथून आपण बघतोय चेंडू निघून गेला आहे, 1 बाउन्स, 4 धावांकरिता चौकार येतोय आणि चौकारानंतर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. घेतोय एक छोटा धावा धावफलकावर षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं सुरू आहे. इथे बघा चेंज ऑफ पेस केलेला आहे. गतीमध्ये परिवर्तन करण्याबरोबर नियंत्रण हे खूप महत्वाचं होतं आणि ते नियंत्रण ठेवताना आपल्याला सौरभ वजे बघायला मिळतोय. चेंडू क्रमांक 4 निर्धाव फेकला गेलाय. सौरभच्या माध्यमातून डाव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, विकीसाठी हा चेंडू असेल. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं लागोपाठ 2 डॉट बॉल. कालच्या दिवसामध्ये गार्गेश पाटील महाडोली हा गोलंदाज होता. मेडन षटक हाताळलं, 3 गडी बाद केले होते. तरी सुद्धा आर्ची वॉरियर्स संघाला पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. थोडीशी फलंदाजांच्या झालेल्या चुका, प्रत्येक फलंदाज षटकार मारून बाद झाला, त्यामुळे नामुष्की ओढवली होती आर्ची वॉरियर्सवर. इथे आपण बघतोय सौरभ वजे चेंडूच्या खाली आहे आणि विकीला म्हणजे सौरभ पाटीलला इथे सौरभ वजेने बाद केलेला आहे आणि धावसंख्या आपण बघतोय स्थिरावलेली आहे 20. या धावसंख्येवर षटक क्रमांक आपण बघितलं तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ होताना 20 धावा धावफलकावर. शेवटच्या 3 चेंडूंवर मात्र धावा आलेली नाही. ही जमेची बाजू आहे ड्रीम बॉय साखरेसाठी. घेतोय एक छोटासा डीजे ब्रेक. थोडा या साईडला कॅमेरा. आताच आगमन झालेले आपले माननीय श्री किशोरजी वजे साहेब साखरेवरून आलेले आहेत, APLचे विद्यमान सल्लागार. मी राजेंद्र गावड शाखा सदस्य यांना विनंती करेन की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करायचा आहे. धन्यवाद किशोरजी वजे साहेब, आपण आपला अमूल्य वेळ आपल्या आगरी चषकासाठी दिलात. चला मनोज मैदानात जाऊया. ऋग्वेद येतोय, हा सुद्धा एक तेज गोलंदाज, युवा तेज गोलंदाज आहे. इथे आपण बघतोय 1 धाव येताना ऋग्वेदच्या ह्या चेंडूवर आपण बघतोय आदरणीय किशोरजी वजे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आम्ही शब्द सुमनाने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. साखरे गावामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा असू द्या, त्यांचं खूप प्रेम मिळते आम्हाला आणि आमची खूप काळजी करतायत. रुपेशजी पाटील साहेब असतील, किशोरजी वजे साहेब असतील. इथे आपण बघतोय हवा आता यायला सुरुवात झालेली आहे आणि इथे आपण बघतोय प्रथमेश कडून थोडीशी चुकी झाली. चेंडूला आतमध्ये ढकलायला हवं होतं, परंतु 6 धावा येतात इथून. बघायला मिळते चेंडूला कॅप्चर केलं जातंय. इथे हवेमध्ये उडी घेतली होती अचूक, परंतु चेंडूला आतमध्ये फेकण्यास थोडीशी अडचण आली. ऋग्वेद राईट आर्म ओव्हर द विकेट, चांगली गोलंदाजी होते, कमबॅक होते. षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक बघायला मिळतंय. सौरभ वजे पुढे सरसावतोय, चेंडूला उचलून फेकतोय,
तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. 28 धावा 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या 3 चेंडूंचा खेळ होताना ऋग्वेद आपल्याला बघायला मिळतोय. 6 चेंडू 3 धावांची गरज असताना याच ऋग्वेदने 3 धावा रोखल्या होत्या. साखऱ्याचं मैदान होतं ते. इथे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चेंडू निघून जातोय एका धावेसाठी. कौतुक करावं लागेल ऋग्वेदचं. षटकारानंतर कमबॅक केलाय. 2 चेंडूंवर 2 सिंगल येताना 9 धावा खर्च केलेल्या आहेत. 29 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तिसरं षटक सुरू आहे. इथे सुरेख फटका बॅटच्या पट्ट्यामध्ये आल्यानंतर मात्र ह्या मैदानावर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातील यात काही शंका नाही. कारण याच मैदानावर 40+ क्रिकेटसाठी पहिला दिवस राखीव ठेवण्यात आला होता आणि त्याच 40+ क्रिकेटमध्ये आम्ही सुद्धा सहभाग नोंदवला होता. भाडोली संघाने दुसऱ्या फेरीमध्ये आम्ही पराभूत झालो. परंतु प्रवीण पाटील पारगावचा खेळाडू होता. त्याने 99 धावा नाबाद केल्या होत्या एकट्याने. शेवटच्या चेंडूवर 7 धावांची गरज होती शतकासाठी आणि षटकार आला होता. इथे आपण बघितलं तर गॅपमध्ये चेंडूला खेळलं जातं. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार चौकार. महागडं षटक म्हणावं लागेल. 4 चेंडूमध्ये 9 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 2 चेंडूमध्ये 10 धावा. तब्बल 19 धावांचं हे षटक आपल्याला बघायला मिळतंय ऋग्वेदचं. घेतोय एक छोटासा ब्रेक. ठाकूर साहेब आहेत. धन्यवाद. आपण परत स्वागत सत्काराकडे बोलूया. माननीय श्री अंकुशजी पाटील साहेब आपल्या मुख्यमंचावर विराजमान आहेत. मी राजेंद्र गावड साहेबांना विनंती करेन की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. लॉस ऑफ 2 विकेट. आपल्याला 567 रुपयाची भरघोस देणगी मिळालेली आहे. तसंच आपल्याकडे किशोरजी वजे साहेब यांच्याकडून 500 रुपयाच्या आपल्याला देणगी मिळाली आहे. धन्यवाद. ओव्हर टू मनोज. 39 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 पिंटू वजे. पिंटूच्या ह्या चेंडूवर आपण बघितलं तर प्रज्योतने अचूक झेल घेतलेला आहे. अक्षय पाटीलच्या खेळीला इथे पूर्णविराम लागतोय. 39 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होताना थोडासा आपण बघितलं इथे तर हवा सुरू झालेली आहे. हवेचा जो झोत आपल्याला बघायला मिळतोय तो मात्र सुरुवात झालेली आहे हवेला. आणि जसं जसं संध्याकाळचं सत्र सुरू होईल, दुपारचं सत्र संपेल, तशी या मैदानावर मात्र एक जोरदार हवा सुटते आणि मग चेंडू फक्त कनेक्ट करायचा आहे उजव्या हाताच्या फलंदाजांना. चेंडू बराच लांब पडायला जातो सीमारेषेच्या बाहेर. कालच्या दिवसामध्ये तर 4 सामने लागोपाठ आपण बघितले की क्षेत्ररक्षक चेंडू झेलण्यासाठी खूप पुढे जायचे आणि चेंडू त्यांच्या मागे येऊन पडायचा. अंदाज येत नव्हता क्षेत्ररक्षकांना चेंडूचा, कारण हवेमुळे तो चेंडू खूप बाहेर जात होता. रुपेशजी पाटील साहेब आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. त्यांचं वेलकम. 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण बघतोय पिंटू वझे. यावेळेला आपण बघतोय प्रितेशला बाद केलंय. इथे प्रितेश चांगला फलंदाज आहे. सरपाडा प्रीमियर लीग आम्ही बघतोय. प्रितेशकडे क्षमता आहे. प्रितेशने 1 चेंडू फक्त चुकलेला आहे आणि 1 चेंडू चुकल्यानंतर त्याला धावबाद करणं हे थोडंसं चुकीचं वाटतंय. परंतु इथे प्रतीकने आणि बघा आलेल्या सर्व खेळाडूंना एक सूचना आहे की वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही बिमरचा 9 चेंडू किंवा धावबाद साठी तुम्ही घेऊ शकता. यावेळेला उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण ऋग्वेदचं आणि फेकी थोडीशी स्वैर आपल्याला बघायला मिळाली. लगेच फेकला होता त्याने चेंडू आणि चेंडू हळूवारपणे फेकल्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी इथे घेतला. प्रत्येककडे क्षमता आहे आणि तो खेळलेला सुद्धा होता. 4 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी केली होती, त्यामुळे त्याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे.
आता 5 चेंडू 19 धावा प्रतीकच्या बॅटमधून बघायला मिळतात. बॅक टू बॅक 2 गडी बाद केल्यानंतर 41 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. 4 गड्यांच्या मोबदल्यात पिंटू वझे. या वेळेला आपण बघतोय प्रतीक पाटील झेलबाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. 41 या धावसंख्येवर पाचवा मोहरा हा बाद होताना सरगम सरपाडा सीसी या संघाचा आपण बघतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक यांची जागा घेण्यासाठी कोण असेल? सचिन आहे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, एक चांगला झेल घेतला. त्यानंतर आपण बघतोय साखरे ड्रीम बॉयजचा जर विचार केला तर प्रज्योत पाटील हा एक चांगला फलंदाज आहे. प्रथमेश चांगला फलंदाज आहे. त्यानंतर आपण बघतोय मनीषला सौरभ घरत आहे, सौरभ वझे आहे, सागर आहे, हे चांगले फलंदाज आहेत. त्याच्यामुळे 7-8 क्रमांकापर्यंत चांगली फलंदाजीची जी लाईन आहे ती त्यांच्याकडे आहे. तेजस सुद्धा एक हार्ट हिटर म्हणून ओळखला जातो. जी सुरेश रैना युवराज सिंग जी कामगिरी भारतीय संघासाठी करायची ती कामगिरी ड्रीम बॉयजसाठी तेजस करताना आपल्याला बघायला मिळतोय. 4-5 चेंडू असले की तेजसला पाठवतात, 1-2 षटकार त्याच्या बॅटमधून येतात. गोलंदाज पिंटू वझे, आणि पिंटू वझे हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले. तिथे हॅट्रिकची संधी आलेली आहे ती पिंटू वझेला. आल्या पावली परत जाताना आपण खेळाडू बघतोय सरगम सरपडा सीसीचे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल मिस्टर मनीष जातोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवर सफलता मिळवली तर पिंटू वझे हॅट्रिकचा मानकरी ठरेल. पिंटू वझे साखरे गावामध्ये साखरे आगरी प्रीमियर लीग होते, त्याच्यानंतर ड्रीम बॉयज आगरी चषक ही स्पर्धा होते, आणि मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची आपण जी स्पर्धा सातत्याने आपण बघतोय आई एकविरा चषक, ही एक खूप मोठी स्पर्धा आहे. त्यानंतर कुणबी समाजाची कुणबी प्रीमियर लीग सुद्धा साखरे गावाची होते. त्या मैदानावर भरपूर आदिवासी समाजाची सुद्धा एक टुर्नामेंट होते. या 5-6 टुर्नामेंट कंटिन्यूस त्या मैदानावर होतात. परंतु इथे शेवटच्या चेंडूवर षटकार येतोय आणि 6 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 47 धावा धावफलकावर, आणि विजयासाठी 48 धावांचं लक्ष समोर असेल. 24 चेंडू 48 धावा. आपण जाऊया पुन्हा एकदा सचिन ठाकूर सरांकडे. धन्यवाद मनोज. उपस्थित अनंत बाबू ठाकूर आपले लाडके नाना आपल्या मुख्य मंचावर हजर आहेत. तर मी संदीपजी पाटील साहेब यांना विनंती करेन की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. धन्यवाद नाना, तुम्ही वेळात वेळा काढून आपण इथे उपस्थित राहिला. तसंच आपण विशालजी ठाकूर साहेब पण आपल्या इकडे उपस्थित आहेत, तर त्यांना मी विनंती करेन की मुख्य मंचावर हजर राहायचं आहे. जे पण आपल्या बिरवाडी गावचे कोणी मान्यवर असतील त्यांनी मुख्य मंचावर हजर राहायचं आहे. सचिन ठाकूर सर 1 मिनिट थांबवते फक्त. आई एकविरा बॉईज साखरे आणि गावदेवी नवसे, चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. एकविरा बॉईज साखरे आणि गावदेवी नवसई वैभव या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. केपीएल ग्रुप कोलीपडगे यांच्याकडून 1000 रुपयाची रोख रक्कम मंडळाला मिळाली आहे, त्याबद्दल मंडळ आभार व्यक्त करतो. तसंच आपण स्वागत सत्काराकडे वळूया. माननीय श्री विशालजी ठाकूर साहेब मुख्य मंचावर हजर आहेत. तर मी राजेंद्र गावड साहेबांना विनंती करेन की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करायचा आहे.
धन्यवाद ठाकूर साहेब, आपण वेळात वेळ काढून आलात. तसंच मिथुनजी किणी साहेब पण आपल्या इथे उपस्थित आहेत. मी विलासजी किणी साहेबांना विनंती करेल की त्याचं पण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. तसंच आपल्याकडे साईश ठाकूर पण इथे विराजमान आहेत. त्यांच्याकडून आपल्याला विद्याधर परशुराम ठाकूर यांच्याकडून 501 रुपयाची भरघोस देणगी मिळाली आहे. मी राजेंद्र गावड साहेबांना विनंती करेल की त्यांनी पण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करायचा आहे. धन्यवाद ठाकूर साहेब. ओव्हर टू मनोज. धन्यवाद. मॅचकडे जाऊया. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 48 या धावसंख्येचं लक्ष्य आहे आणि या 48 धावसंख्येचं लक्ष्य घेऊन 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाले. ड्रीम बॉईज साखरेकडनं प्रज्योत आणि साथीनं सागर असे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये येत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिलं षटक. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न तिथे पंचांच्या दृष्टीनं एक वाईट बॉल आहे. नितेश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. सरगम सीसी सरपाडा हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये ड्रीम बॉईज साखरे अशी एक चांगली मॅच इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यावेळेस मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही. निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. आयसाईट थोडीशी डळमळीत होती हा फटका खेळत असताना आणि त्याचाच फायदा मिळाला. गोलंदाजाला इथे एक निर्धाव चेंडू त्याच्या वतीनं हाताळलेला आपल्याला पाहायला मिळालाय. नितेश यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडासा बॅकफुटला गेला आणि त्यानंतर हा फटका तिथे प्ले केलाय. चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग शुभमकडनं तिथे पाहायला मिळाले. अगदी वेगानं धावत आला आणि हा डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये सीमारेषेचा वेध घेणारा बॉल त्यांना रोखला. खूप चांगली पेट्रोलिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही आकड्यांना धावफलक पुढे सरकले आणि जाऊन पोचते ते 3 वर. सुरुवात ती खूप महत्वाची आहे. 48चा पाठलाग म्हणजे प्रतिषटक 12 रन्स तुम्हाला धावफलकावर जोडायचे आहेत. पहिल्या ओव्हरपासनं जर तुम्ही ज्या सरासरीनं धावा जोडायच्या आहेत त्या सरासरीपर्यंत पोहोचलात तर मग तो एक कॉन्फिडन्स असतो. नोचा इशारा होता. फटका मोठा खेळता आला असता. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर बॅकफुटला गेला होता. थोडासा मागे येऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे हा बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते घडवू शकला नाही. एक एक्स्ट्रा रन इथे धावफलकामध्ये ऍड झाली. 4 ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावर आहेत. प्रज्योत आणि सागर ही जोडी मैदानामध्ये आतापर्यंत 3 बॉल तिथे प्रज्योतनं फेस केलेत. धावसंख्या 4 आहे कारण 2 एक्स्ट्रा रन त्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत येत असलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. नितेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. शरीरापासून दूर खेळतोय. निर्धाव चेंडू. लेगस्टम चा गार्ड आहे आणि तिथनं पाय चालत नाहीयेत. लेगस्टमचा गार्ड आहे आणि तिथनं जर पाय चालले नाही तर मग रन्स त्या तुम्हाला बनवणं कठीण जाऊ शकतं. पुढचा बॉल यावेळेस मात्र शफल झाला. जागा बनवली. फटका अप्रतिमतेनं सजवला. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. दर्जेदार स्ट्रोक, क्वालिटी स्ट्रोक. चौकार 4. स्वागत सत्काराकडे वळूया. हर्ष संतोष गावड, हर्ष संतोष घरात इथे उपस्थित आहेत. मी संदीपजी पाटील साहेब यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. चांगला बॅकअप यावेळेस मिळालं. 1 रन धावफलकावर जोडली गेली. जो फटका खेळला होता बाउंड्रीचा ऑफस्टोनच्या बाहेर शफल झाला. जागा बनवली आणि एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 2 एक्स्ट्रा रन. हा आमचा मुख्य मंच जो तुम्हाला शो केला जातोय जिथे हा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं केला जातोय.
तसाच मी 2 मिनटं फक्त वेळ घेतो. हे जे आपल्या समोर हिरवळीत असं मैदान आपल्याला दिसतंय ते फक्त आपल्याला वाटत असेल की हे होत असेल, पण याच्या मागचा जो परिश्रम जो केलेला आहे तो आपल्याला माहिती नसेल, म्हणून मी आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या मैदानावर खूप अशी मेहनत, दिवसरात्र मेहनत माननीय श्रीकांतजी सुकुट ठाकूर साहेब यांनी केलेली आहे. तरी मी त्यांना विनंती करेन की त्यांनी मुख्य मंचावर यायचं आहे. श्रीकांत ठाकूर साहेब हे आपल्या बिरवाडी शाखेचे स्पर्धा प्रमुख आहेत. तर मी शाखेचे अध्यक्ष माननीय श्री धनेशजी विष्णू ठाकूर यांना मी विनंती करेन की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. आणि मंडळ त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी हा हिरवळीत मैदान आम्हाला तयार करून दिलेला आहे. पुण्यशा श्रीकांतजी ठाकूर साहेब यांचा खूप खूप आभार, धन्यवाद. अशीच तुमच्याकडून मदत आम्हाला हवी आहे. ओव्हर टू मनोज. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या 10 आहे. इथनं येणारे 18 बॉल आणि 38 धावसंख्येची गरज आहे. अग्री चषक बिरवाडी 2025 या स्पर्धेला आपण सर्वच जण एन्जॉय करतोय. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा, अग्री बांधवांना एकत्रित करणारी ही स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये सजर असताना पाहताय, ज्याचा अंतिम दिवस आहे, फायनल संडे आहे. आणि तुमचा संडे जर तुम्हाला अगदी योग्य त्यानं घटवायचा आहे, एन्जॉय करत घालवायचा आहे, तर मग या मैदानापेक्षा उत्तम पर्याय तो तुम्हाला नाही आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 2 प्रतीक आलाय. त्याच्या विपक्षामध्ये सागर स्ट्रायकर एंड कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. इथे यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्डच्या माध्यमातून माघारी परतवलंय. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. खेळाडू सागर बॅक टू द डगआउट. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या, विकेट मिळाली नव्हती. मात्र दुसऱ्या ओव्हरची सुरुवात एका विकेटने केली आहे. चांगली गोलंदाजी इथे अपेक्षित आहे आणि ती चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये अद्यावत होत असताना आपण पाहताय. यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूने लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक त्या बॉलवर झेपावत होते आणि एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू तो वेगानं आला आणि त्यानं जोपर्यंत बॉलला रिटर्न केलं, एक सिंगल ही धावफलकावर वाढली आणि ज्यामुळे धावसंख्या 11 या आकड्यावर. प्रतिषटक 12ची सरासरी तुम्हाला अधोरेखित करायची आहे. सहज आणि सोप्या पद्धतीने ती मुळीच येणार नाही. एक मोठा फटका प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला इथे खेळावा लागेल. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय. जमिनीशी संलग्न चाललेला हा बॉल, खेळत बागडत चाललेला हा बॉल जोपर्यंत उचलताना फंबल झालं त्याचा फायदा फलंदाजांनी जरूर घेतला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि वेगानं 2 रन्स ते यावेळेस कंप्लीट केल्या. ज्या 2 धावसंख्येनं धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतंय ते 13वर. योग्य पाठलाग तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय, कारण जिथे फंबल होते तिथे डबल अगदी सहजतेने घेतला जात आहे. त्यांनी त्याचाच फायदा जर आपण पाहिलं तर धावसंख्या वाढतीये. इथे मात्र पायातील बॉल फ्लिक केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरमध्ये. जोपर्यंत बॉल वर तो झेपावला, बॉलला उचललं, एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल डबल्स योग्यतेने येत आहेत ते गरजेचे आहेत. मात्र त्यामध्ये मध्ये एखादा मोठा फटका तो तुम्हाला सजवावा लागेल. खराब चेंडूचा वेट करत त्याला सीमारेषेचं दर्शन ते तुम्हाला या कुठल्याही परिस्थितीमध्ये घडवावं लागेल.
शरीरापासून दूर खेळतोय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना पाहायला मिळतोय एक अँगल क्रिएट जेव्हा होतो तेव्हा तो बॉल फिअर गणला जातो आणि इथे अँगल क्रिएट होणारा हा बॉल त्यामुळे तो फिअरच्या स्वरूपानं गणला गेला. अझीम हमदुल्ले जे सध्या ऑनफिल्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला प्रहार तर चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षकाची मिड विकेटच्या निवड केली आहे. अत्य दुर्दैव आहे विकेट मिळेल माघारी परतावं लागेल. विकेट नंबर 2 दुसरा झट पाटील साहेब यांना मी मुख्य मंचावर विराजमान व्हायची विनंती करेन. तसाच उमेश चंद्रकांत ठाकूर यांना पण विनंती करेन की तुम्ही पण मुख्य मंचावर यायचं आहे. भूपेश कमलाकर पाटील, राकेश कमलाकर पाटील, उमेश चंद्रकांत ठाकूर यांनी मुख्य मंचावर विराजमान व्हायचं आहे. येणारे 12 बॉल विजयाकरता 34 ची गरज आहे. प्रतिषटक 17 धावा. संदेश यांच्या माध्यमातून प्राइज आहे जर षटकारांची हॅट्रिक मारली तर 1000 आणि प्रत्येक षटकार 100 रुपये आहेत. त्यांचे भाचे आहेत जे मैदानामध्ये फलंदाजी करतायत प्रथमेश करता हे पारितोषिक त्यांच्या वतीने लावलं गेलंय. बघूया प्रथमेश कशा पद्धतीने खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवले बॉल लावून हवेत निर्जन स्थळाकडे चाललाय हा बॉल. कॅच कॅरी करणं थोडंसं कठीण होतं कारण मिडॉन मध्ये कोणी नव्हता. हा झेल खरं तर मिडॉनच्या क्षेत्ररक्षणाचा होता मात्र तिथे कोणी नव्हता. गोलंदाजांना सेल्फ फॉलो थ्रू मध्ये वेगवान दौड लावताना कॅच पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो झेल कंप्लीट करणं ते त्याला शक्य झालं नाही. गोलंदाजी केल्यानंतर रनिंग कॅच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वाधिक चांगले जर कोणी पकडले असतील तर ते नाव आहे भावेश पवार. गोलंदाजी केल्यानंतर वेगानं धावत जाणारे चेंडू कॅरी करणं थोडंसं कठीण असतं. यावेळेस फुलटॉस त्याला फ्री वेवरनं राईट देण्याचा प्रयत्न मात्र फिल्डिंगचा स्तर काबिले तारीफ. गुणवत्तापूर्ण कामगिरी अप्रतिम फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. रन सेव्ह केल्या आपल्या टीम करता मदत केली. सौरभ होता त्या क्षेत्रामध्ये आणि काय लाजवाब एफर्ट बघा हे तुम्हाला दाखवलं जात आहे. मोक्याच्या क्षणी उडी घेणं गरजेचं होतं म्हणूनच मी म्हणतो ना की क्रिकेटमध्ये बौद्धिक क्षमता तिला क्षणाक्षणाला तपासलं जातं आणि इथे त्याच आपल्या बौद्धिक क्षमतेवर जोर दिला आणि खूप चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. उडवलंय पुण्याच्या एकदा समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. आता थांबवणं कठीण आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप बॉल जाईल सीमारेषा पार. मी संदीपजी पाटील साहेबांना विनंती करेन की त्यांनी परिजी किनी साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करायचा आहे. धन्यवाद पनीरजी किनी साहेब. तसाच मी अनिलजी ठाकूर साहेब यांना विनंती करेन की त्यांनी आपला चेक भूपेशजी पाटील साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. आक्षेपार्ह गोलंदाज म्हणून गोलंदाजाला ओळखलं गेलंय. तिथे इशारा आलाय चक फेकी. इथे नो बॉल मिळेल आणि तसंच मी धनेशजी विष्णू ठाकूर साहेब यांना विनंती करेन की त्यांनी राकेशजी पाटील साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. 1 मिनिट या 3 धावा पेनल्टीच्या 2 पेनल्टी 1 नो असे या 3 त्यामध्ये ऍड होतील. एकंदर 7 धावा या बॉलवर मिळतील आणि त्यानंतर फ्री हिट मिळेल.
2 पेनल्टी 1 नो अशा 3 आणि 1 बाउंड्रीच्या 4 अशा टोटल 7 धावा या बॉलवर दिल्या जातील. आयोजकांनी आम्हाला तसं दर्शवलंय, स्वप्नील डॉन यांनी आम्हाला तसं दर्शवलंय की नो वर फ्री हिट असेल, नोची 1 रन असेल, 2 पेनल्टीच्या असेल, अशा एकंदर 7 धावा या बॉलवर जोडल्या जातील. चला मॅच सुरू करायची आहे. 10 बॉल 24 ची गरज आहे. 10 बॉल रिमेनिंग अँड 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. 10 चेंडू आणि 24 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत. आक्षेपार्ह गोलंदाजी जी चालत नाही. टेनिस बॉल क्रिकेटला लागलेलं सर्वात मोठं ग्रहण आणि तेच ग्रहण आपल्याला सोडवायचं आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 24 आहे. 24 बनवायचा आहे. अर्धा टप्पा गाठलाय, अर्धा टप्पा अजूनही पूर्ण करायचा आहे. 2 विकेट्स गेल्यात. 10 बॉल 24 ची गरज आहे. फ्री हिटचा बॉल आहे. नवीन गोलंदाज त्या षटकाला कंटिन्यू करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष आलाय त्या षटकाला कंटिन्यू करण्याकरता. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल तर जरूर मिळेल. सॉफ्ट हँडलचा वापर आहे. तिथे दुसऱ्या रन करता प्रयत्न आहे. फंबल झालाय. कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 रन्स इथे इझिली कंप्लीट झाल्या. काय अप्रतिम वेग दोन्ही खेळाडूंचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अगदी त्या 2 रन करता हरणासारखी दौड त्याने मैदानाच्या आतमध्ये लावली आणि अगदी वेगवानतेने या 2 रन्स त्याने कंप्लीट केल्या, ज्यामुळे आता विजयाकरता येणारी 9 चेंडू 22 ची गरज आहे. 3 बॉल मध्ये 1 मोठा फटका. इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना ड्रीम बॉयज साखरेला खेळावं लागेल. सरगम सीसी सरपाडा इथे एकच विचार करेल की इथे 3 बॉल जे फलंदाजांना रोखले गेले पाहिजेत. जर फलंदाजांना त्यांनी रोखलं तर निश्चित या मॅच मध्ये त्यांच्याकरता एक चांगली जागा ती निर्माण होऊ शकते. षटकातील 4था बॉल. समोरच्या बाजूला डाऊन द ग्राउंड क्षेत्रात चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत उचललं एकावर समाधान मानावं लागेल, कारण जेवढं चांगले फिल्डिंग तेवढाच चांगलं रिटर्न आणि कलेक्शनही चांगलं पाहायला मिळालं. 27 ऑन बोर्ड. 2 विकेटच्या पतनानंतर 8 मध्ये 21 ची गरज आहे. मॅच रंगतदार स्थितीकडे वाटचाल करते. 2 बॉल मध्ये 1 मोठा फटका इथे लव बॉयज करता खूप गरजेचा आहे. काय तो 1 मोठा फटका इथे साखरेकरांकडनं खेळला जाईल का? स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करताना प्रज्योत. हेलिकॉप्टर उडवायचा होता. हेलिकॉप्टर उडवताना गफलत झाली आहे. क्रॅश होण्याची शक्यता होती, मात्र तिथे विकेट किपरला गुंगारा दिलाय बॉलनं आणि त्यामुळे 1 धाव मिळाली. येणारे बॉल शिल्लक आहेत 7. रन बनवायचे आहेत 20. प्रथमेश जो मैदानामध्ये आहे स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. अपेक्षा खूप साऱ्या आहेत या खेळाडूकडनं. काय त्या अपेक्षांची पूर्तता त्याच्याकडे केली जाईल ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायचं आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत. विकेट कीपर बॉलला जज करतोय. पहिल्या नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा कॅच कॅरी झालाय. मॅच मधला सर्वात महत्वाचा गडी प्रथमेश, त्यानं तंबूचा रस्ता इथे पकडलाय. विकेटचं पतन होत आहे. इथे नवसाई संघ जर आपण इथे उपस्थित झाला असेल तर लवकरात लवकर आपण संपर्क साधायचा. टॉस करण्याकरता रेडी व्हायचंय टीम नवसाई. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. इथे विजयाकरता 6 बॉल आणि 20 ची गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. 28 ऑन बोर्ड. 3 विकेटचं पतन आतापर्यंत आपण पाहिले. नवसाई संघ, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. जर आपण उपस्थित झाले असाल तर लगेचच विनाविलंब संपर्क साधायचा आहे. साखरे संघाचा कर्णधार तो ऑलरेडी आपल्या निर्धारित वेळेत इथपर्यंत पोहोचलाय आणि नाणेफेक करण्याकरता सज्जही झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 28 आहे. अजूनही विजयाकरता 20 धावसंख्येची गरज आहे. कोपर संघ उपस्थित झाला असेल तर आपण संपर्क साधायचा. रिपोर्टिंग करायची टीम कोपर.
गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सौरभ अखेरचं षटक हाताळण्याकरता आलाय. हा चेंडू फक्त पाहिला एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव च्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना आपण पाहतोय एक डॉट बॉल इथे आलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 रन्स बनवायचे आहेत 20. मोठ्या फटक्यांशिवाय दुसरा पर्याय तो आता नाहीये. पुढचा बॉल हा बॉल पुन्हा एकदा विकेट कीपर जादामध्ये गेलाय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव बॉल तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आणि येणारे हे निर्धाव बॉल ते चिंतेचा विषय आहेत, कारण आता प्रत्येक बॉलवर मोठा फटका तोच प्रयत्न इथून तुम्हाला करावा लागेल. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आणि याबरोबर या मॅचवर शिकंजा कसलाय तो सरगम सीसी सरपाडा या टीमनं, कारण विकेटचं पतन झालंय. येणारे 3 बॉल विजयाकरता 20 या धावसंख्येची. जवळपास 20 धावा येणारे 3 बॉल मध्ये तुम्हाला धावफलकावर लावायचे आहेत. प्रतिकार पूर्णपणे मंदावलेला आपल्याला पाहायला मिळाला. फटकेबाजी कुठेही झाली नाही. सुरुवातीला थोड्याशा रन जरूर आल्या, मात्र त्यानंतर जे रोखलं गेलं त्यावर काही पर्याय तो शोधता आला नाही आणि त्यामुळेच लव बॉईज संघ इथे पराभवाच्या छायेखाली जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ती छाया आता आणखी गडद होत चालली आहे. ड्रीम बॉईज साखरे यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं ड्रीम बॉईज अडचणीमध्ये आहे आणि आता तर उरली आहे ती फक्त औपचारिकता. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला उंच हवेत सरळ VIP डाईसला सलामी देण्याकरता फेकून दिलं सीमा रेषा पार. लेट आलाय हा फटका, थोडासा आधी आला असता निश्चित या अशा पल्लवीत झाल्या असत्या, मात्र त्याला मैदानामध्ये येण्याकरताही उशीर झाला आणि या फटका येण्याकरताही उशीर झाला. पुन्हा एकदा उडवलंय मात्र यावेळेस सेल्फ फॉलोथ्रो मध्ये प्रयत्न आणि गुड कॅच. एक चांगला झेल तिथे टिपलाय. विकेटचं पतन होते आणि याबरोबरच सरगम सीसी हा संघ इथे विजयी होतोय. सरगम सीसी या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम ड्रीम बॉईज. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि